शिवद्रोही प्रशांत कोरटकर याच्या जामीन अर्जावरील सुनावणी आज जिल्हा सत्र न्यायाधीश डी बी कश्यप यांच्यासमोर पार पडली। आज सरकार पक्षाच्या वतीने ॲडव्होकेट विवेक शुक्ल, सावंत यांच्या वतीने ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी प्रत्यक्ष हजर राहून आपली बाजू मांडली, तर कोरटकरचे वकील ॲडव्होकेट सौरभ घाग यांनी व्हीसीद्वारे आपलं म्हणणं मांडलं। दरम्यान कोरटकरच्या जामीन अर्जावर आता बुधवारी न्यायालय निर्णय देणार आहे। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी आणि शिवछत्रपती शंभूराजे यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी शिवद्रोही प्रशांत कोरटकर सध्या न्यायालयीन कोठडीत आहे। दरम्यान न्यायालयीन कोठडीत असताना कोरटकरनं दिवाणी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता। मात्र दिवाणी न्यायालयानं त्याचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर कोरटकरच्या वकिलांनी गुरुवारी जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता। आज कोरटकरच्या जामीन अर्जावर जिल्हा सत्र न्यायाधीश डी बी कश्यप यांच्यासमोर सुनावणी पार पडली। यावेळी कोरटकरचे वकील ॲडव्होकेट सौरभ घाग यांनी व्हीसीद्वारे बाजू मांडताना कोरटकरचा मोबाईल आणि पासपोर्ट पोलिसांकडे जमा केलाय। कोरटकर तपासात सहकार्य करत आहे, त्यामुळे जामीन मिळावा असा आग्रह न्यायालयानं केलाय। तर सरकार पक्षाच्या वतीनं ॲडव्होकेट विवेक शुक्ल यांनी कोरटकरचा पासपोर्ट आणि मोबाईल पोलिसांकडे जमा केला असला तरी तो पसार असताना अनेक ठिकाणी वास्तव्य केले। या काळात तो कोणाच्या संपर्कात होता त्याची चौकशी होणं बाकी आहे। त्याला जामीन मिळाल्यास तो पुन्हा पसार होऊ शकतो, त्यामुळे कोरटकरला जामीन मिळू नये असा युक्तिवाद केला। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांचे वकील ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आणि महापुरुषांचा अवमान करणाऱ्या शिवद्रोही कोरटकरचा चेहरा सावंत यांनी लोकांसमोर आणलाय। कोरटकरचं मध्यरात्रीच्या सुमारास फोन करणं आणि धमकावणं तसंच महापुरुषांचा अवमान करणं अशी गंभीर चूक केली आहे, त्यामुळे कोरटकरला जामीन मिळू नये असा युक्तिवाद केल्याचं सांगितलंय। दरम्यान शिवद्रोही कोरटकरच्या जामीन अर्जावरील सुनावणी जवळपास तासभर चालली। दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर न्यायालयानं याबाबतीतील निर्णय बुधवारी देणार असल्याचं स्पष्ट केलंय। त्यामुळे शिवद्रोही कोरटकरचा न्यायालयीन कोठडीतील मुक्काम आता वाढला असून कोरटकरला बेल की जेल याचा फैसला आता बुधवारी होणार आहे।